टेट परीक्षा सध्या सुरू आहे. ते परीक्षा देणाऱ्यांना त्याचप्रमाणे इथून पुढे देखील काही स्पर्धा परीक्षा जर देणार असाल तर अशा सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता महिलांसाठी हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळणारच आहे. कारण की महिलांना आता एक नवीन म्हणण्यापेक्षा आधीच तो नियम होता, परंतु आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि परीक्षेच्या ठिकाणी गेल्यावर मात्र आपली फजिती होताना आपल्याला दिसते. आणि अधिकारीही अशा वेळी मात्र जे नियम दिलेले आहे त्याच्यावर फोकस करताना दिसतात. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. अत्यंत उपयुक्त असे चॅनल हे आपल्या चॅनल लिस्टमध्ये नक्की ॲड करा. यूट्यूब शॉर्ट्सला जर हा व्हिडिओ बघत असाल तर खाली एक लिंक सुरू आहे, त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. बघूया काय झालं नेमकं. शिक्षक होण्यासाठी सध्या परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAIT टेट ही परीक्षा घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा MIDCतील आयॉन डिजिटल या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सकाळच्या क्षेत्रामध्ये तब्बल 3 वेळा सिस्टीमच बंद पडली. त्यानंतर सिस्टीम सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींनी सोडविलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले, कारण की ते सेव्ह झाले नव्हते. त्यामुळे त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली. त्याशिवाय 40पेक्षा अधिक विवाहितांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही परीक्षार्थींनी केली. बघा, फॉर्म भरतेवेळी आपण नक्की एक गोष्ट आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे सध्या ज्या आधारच्या नावाने किंवा जर तुम्ही माहेरच्या नावाने जर अर्ज करणार असाल तर अशा वेळी तुमच्याकडे जर त्या पद्धतीचं डॉक्युमेंट नसेल तर विवाह प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. बऱ्याचदा महिलांचं लग्न झाल्यानंतर त्यांचे आधार कार्ड किंवा त्यांचे जे ओळखीचे पुरावे आहेत ते सगळे सासरच्या नावाने होतात. आणि परीक्षा परिषदेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये आपण जेव्हा फॉर्म भरतो तर तो आपण माहेरच्या नावाने भरतो आणि ओळखपत्र दाखवण्यासाठी नसतं. त्यामुळे हा प्रकार त्या ठिकाणी 40 जणांना या ठिकाणी परीक्षेला बसू नाही दिलं. असं एका दिवशीची गोष्ट होती, असं बऱ्याच दिवशी ही गोष्ट होत असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही 24 मे पासून घेण्यात येत आहे. 5 जूनपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. चिकलठाण्यातील आयॉन डिजिटल परीक्षा केंद्रावर सकाळच्या क्षेत्रामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करण्यात आला. 3 वर्षानंतर परीक्षा घेतली जात असल्याने मुलांचा चांगला अभ्यास देखील होता, परंतु अचानकच संगणक बंद झाले. पुन्हा सुरू झाल्यावर जे सोडवलेले प्रश्न होते ते सेव्ह झालेले नसल्याने ते पुन्हा सोडवावे लागले. त्यामुळे सर्व प्रॉब्लेम हा या ठिकाणी मुलांना फेस करावा लागला आणि वेळ देखील जास्तीचा गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप करण्यात आला. त्याशिवाय परीक्षेसाठी आलेल्या अनेक विवाहितांची माहेर आणि सासरची आडनावे वेगवेगळी असल्याने त्या महिलांनी लग्नाचा पुरावा असलेले विवाह प्रमाणपत्र सोबत आणलेले नव्हते. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशाची मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फॉर्म भरताना कोणताही फॉर्म भरताना महिलांनी फॉर्म भरतेवेळी जे सुरुवातीचे नाव आहे ते आपल्याला सासरच्या नावाने जो पुरावा आपल्याकडं आहे त्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये पुढे एक उल्लेख असतो की तुमच्या 10वीनुसार तुमचे मार्क एंटर करा. त्या मार्क भरण्याच्या पूर्वी आपल्याला 10वीला तुमचं नाव प्रमाणपत्रावर काय आहे ते टाका. असं टाकण्यासाठी नक्की एक पुढं कॉलम असतो, तिथे आपलं माहेरचं नाव येणारच आहे. त्यामुळे 2 नावाने फॉर्म असणे हे काही चुकीचे नाही. त्यामुळे ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्याचा आपल्याकडे ओळखीचा पुरावा आहे त्याचाच फॉर्म भरायचा आहे, त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही माहेरच्या नावाने फॉर्म भरत असाल तर मात्र विवाह नोंदणीचा पुरावा आपल्याकडे पाहिजे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आणि मग तुमचं जे आधार कार्ड आहे सासरच्या नावचं ते त्या ठिकाणी व्हॅलिड ठरतं. महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, त्यामुळे हा सर्व महिलांपर्यंत अवश्य पोहोचवा. अनेक व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टला आहेत, नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.